तर मैत्रिणींनो, स्वातीचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी उकड न काढता पारीमध्ये सारण न भरता झटपट होणारे 2 प्रकारचे मोदक बनविणार आहे. त्याच्यामुळे तुमचा खूप वेळ वाया जाणार नाही. झटपट बनणारे असल्यामुळे आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. प्रथम एका कढईत 2 चमचा तूप टाकायचं व त्यामध्ये 1 वाटीपेक्षा थोडं कमी रवा टाकायचा व त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा. खूप लाल नाही झाला तरी चालेल, पण रवा कंटिन्यू असा फिरवत राहायचा. रवा छान भाजला आहे. नंतर त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकायची. पिठी साखर टाकून त्याला छान एकजीव करून फिरवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये पाव वाटी दूध पावडर टाकायचा. दूध पावडर टाकून त्याला चांगलं फिरवून घ्यायचं. चांगलं फिरवल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गरम पाणी टाकायचं. 1 वाटीपेक्षा थोडा कमी रवा आहे, त्यामुळे 1 वाटी पाणी टाकली आहे. जर 1 वाटी रवा असेल तर 1 वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी टाकायचं आणि हे मिश्रण चांगलं फिरवून एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं. मिश्रण पूर्णपणे बाउलमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमच विलायची पूड व आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचं व त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. रव्याचं मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स होऊन मोदक करण्यासाठी तयार झालेलं आहे. नंतर एक मोदक पात्र घ्यायचं. माझं हे मोदक पात्र खूप मोठं किंवा छोटं नाही आहे, मध्यम आकाराचं आहे. नंतर त्यामध्ये रव्याचं सारण भरायचं. रव्याचं सारण हे थोडं दाबूनच भरायचं, ज्यामुळे त्याला कड्या चांगल्या येतील. दोन्ही बाजूने भरल्यानंतर दोन्ही लावून घ्यायचं आणि त्याला चांगल्या प्रकारे आतून दाबून घ्यायचं, ज्यामुळे कड्या ह्या चांगल्या येतील. अशा प्रकारे मोदक हा तयार झालेला आहे. तयार झालेल्या मोदकाला एकदम छान अशा दाबून भरल्यामुळे कड्या आलेल्या आहे. नंतर एका प्लेटामध्ये ठेवायचं आणि अशा प्रकारे एक-एक करून सर्व मोदक बनवून घ्यायचे. तयार आहे रव्याचे झटपट झालेले मोदक. तुम्हाला आवडत असेल तर यात केसर लावून घ्यायचं. आणि दुसऱ्या प्रकारे बनविण्यासाठी कढईत 2 चमचा तुपामध्ये 1 वाटी नारळाचा कीस टाकायचा. तुम्ही याऐवजी ओल्या नारळाचा कीस घेऊ शकता. फक्त त्याचा ब्राऊन कवर हा काढून टाकायचा. थोडं फिरवून त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचा व त्याला एकजीव होईपर्यंत फिरवायचं. फक्त एकजीव होईपर्यंतच फिरवायचं, नाहीतर ते मिश्रण हार्ड होईल. मिश्रण हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. नंतर हे संपूर्ण मिश्रण एका वाट्यामध्ये काढून टाकायचं आणि थंड होऊ द्यायचं. मिश्रण हे थोडं थंड झाल्यानंतर अर्धा चमच विलायची पूड व 1 वाटी दूध पावडर त्यामध्ये टाकून द्यायचं. संपूर्ण मिश्रण हे हाताच्या साहाय्याने एकजीव करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हे मिश्रण मिक्स झालेलं आहे. मिश्रण हे मिक्स झाल्यानंतर एक मोदक पात्र घेऊन त्यामध्ये सुरुवातीला काजू टाकून नंतर हे मिश्रण त्यामध्ये भरून घ्यायचं. मिश्रण हे दोन्ही साईडला चांगल्या प्रकारे दाबून भरायचं आणि दाबून भरल्यानंतर ते फोल्ड करून खालून सुद्धा चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचं. त्यामुळे त्याला चांगल्या प्रकारे अशा कड्या येतात. भरल्यानंतर त्या पात्राचा दोन्ही साईड ओपन करून घ्यायचा आणि तयार आहे खोबरा किसचा खूप साऱ्या कड्या असलेला मोदक. अशा प्रकारे बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे. हे मी संपूर्ण असे मोदक बनवून घेतलेले आहे. या मोदकाला ना उकड काढण्याची गरज, ना पारी बनवण्याची गरज, ना पारीमध्ये सारण भरण्याची गरज. स्वादिष्ट असे मोदक झटपट तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.